पुण्यात सकाळ माध्यम समूहाच्या 1 नोव्हेंबरच्या पुणे बस डे या उपक्रमाचं सर्व थरातून स्वागत होत आहे। राजकीय पक्षही यात पक्षभेद विसरून सहभागी होण्याच्या तयारीला लागलेत। पुण्यात सकाळच्या कार्यालयात भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक सकाळचे व्यवस्थापकीय संचालक संपादक अभिजित पवार यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती। सकाळचे पुणे आवृत्तीचे संपादक मल्हार अरणकल्ले, भाजपचे शहराध्यक्ष विकास मटकरी, संघटन मंत्री श्रीकांत भारतीय, महापालिकेतले गटनेते अशोक येनपुरे, सकाळचे सहयोगी संपादक सुनील माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली। पक्षाचे नगरसेवक, महिला, युवा, अल्पसंख्याक, व्यापारी, सेवाभावी संस्था या आघाड्यांचे प्रतिनिधीही या बैठकीला उपस्थित होते। या बैठकीत अनेक नगरसेवकांनी आपलं 1 महिन्याचं मानधन सकाळच्या बस डेला देण्याचं जाहीर केलं। पुण्यात भाजप हा उपक्रम 100% यशस्वी करून दाखवेल असा विश्वास विकास मटकरींनी व्यक्त केला। भारतीय जनता पार्टी पुणे या उपक्रमामध्ये 100% सहभागी होणार आहे। सकाळचा पुढाकार असणारा उपक्रम आहे, परंतु याचं रूपांतर जनचळवळीत करायचं आम्ही ठरवलेलं आहे। कारण PMPLचं बळकटीकरण ही या शहराची आवश्यकता आहे। 16 तारखेपासून नवरात्र महोत्सवाला प्रारंभ होतोय। या उत्सवात सकाळ बस डेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी महिला आघाडीच्या कार्यकर्त्या संपूर्ण प्रयत्न करणार असल्याचं मेधा कुलकर्णी यांनी सांगितलं। जी काही नवरात्र महोत्सव घेणारी मंडळ आहेत, जी काही देवीची मंदिर आहेत, या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्या जातील, महिलांना आवाहन करतील। 1 नोव्हेंबर हा दिवस बस दिवस आहे आणि या दिवशी तुम्ही कुठल्याही प्रकारचं तुमचं वाहन वापरू नका आणि या दिवशी तुमच्या सुरक्षिततेची काळजी सर्व प्रशासन आणि लोकप्रतिनिधी घेणार आहेत। सकाळनं लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला हात घातला असून नागरिकांनीही या उपक्रमात मोठ्या संख्येनं सहभागी होऊन बस डेचा उपक्रम यशस्वी करावा असं आवाहन गटनेते अशोक येनपुरे यांनी केलं। मी सर्वसामान्य पुणेकरांना विनंती करतो की आपण या सगळ्या संधीचा फायदा घेऊन सकाळ समूहाला सहकार्य करावं आणि केलेल्या सहकार्यातून पुणे शहरातल्या वाहतुकीचा प्रश्न नक्की सुटेल अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भावना आहे। नागरिकांचा दबाव, प्रशासनाचे प्रयत्न, राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती यातूनच पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट होणार आहे। पुण्यातल्या राजकीय पक्षांच्या मिळालेल्या पाठिंब्यामुळे आता या उपक्रमाच्या प्रयत्नांना निर्णयाची जोड मिळणार आहे। साम मराठी, पुणे।